कदाचित जयंती वहिनी असेल. मला वाटतंय. काय करूया? काय माहित. नाही माहित. गाणं लावतो. काय? गाणं लावतो. बाहेर कोणी आहे का? म्याव. म्याव. आईना जरा निहारलू जणू उतरू. किती भारी दिसतेस ग तू जयंती. किती सुंदर दिसतेस ग तू जयंती. तुझा जन्म की नाही अशा श्रीमंत घरासाठी झाला होता बघ. मिस जयंती. मिसेस जयंती कोटलवार भागवत. हे भागवत कुठलं तर म्हणलेत मध्येच नशिबात काय माहिती. काय बाई माणसे एवढं मोठं श्रीमंत मुलीचं घर सोडून येणार रस्त्यावर झोपायची हौस. मर्जी बाई त्यांचं डोकं फिरायच्यात जेवढी एन्जॉयमेंट करता येते तेवढी एन्जॉयमेंट करून घे. वहिनी अय सावळे तू काय करतेस इथं? आवरून येणारच होते की मी बाहेर. सारंग सरांनी तुम्हाला भेटवस्तू द्यायला सांगितलं. काय कुठे कुठे आणलं नाही का ग म्हणद्या नुसती सांगायला आली का भेटवस्तू दिल्यास म्हणून. मी किचन मध्ये ठेवलंय जाताना देते. देते कशाला? माझ्या भेटवस्तू माझ्या मी घेते. काही म्हणा श्रीमंत माणसांचा वारा लागलाय बाई तुला. सारंग साहेबांना बरोबर कळतो रे काय द्यावं काय नाही. सगळं कसं मस्त मस्त भेटवस्तू दिल्या. जा 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 तू मी जाताना इथे घ्यायला. जा जा जा. हो. जा. काय म्हणा श्रीमंत आरशांमध्ये दिसायला बी श्रीमंतच होतो. खाली असतील हे भागवत माझ्या नशिबात. तुला सांगू का जयंती त्याला काय म्हणतात? पदरी पडलं रे पवित्र.
एकनाथराव कुठे निघालात? निघालो की. थांबा ना. अहो मी तेच त्यांना म्हणालो, प्लीज थांबा तुम्ही. हा सारंग सर, असं लेकीच्या घरी जास्त दिवस राहणं ते शोभत नाही बघा. दादा, काळाप्रमाणे विचार बदलायला हवेत आपण. हे असं विचार करून कसं चालेल? आणि मला सांगा, कुठे जाणार तुम्ही? पांडुरंग आहे की, तो घेईल की काळजी. अगं माझं 2 मैत्र आहेत, त्यांनी सांगितलंय. मित्रापेक्षा मुलीचं घर जवळचं वाटत नाही तुम्हाला? वाटतं की. का नाही वाटणार जावाई बापू? फरक कसं आहे ना, जेवणात मीठ पाहिजेच. चव येते ना त्यानं जेवणाला. पर तेच मीठ जर जास्त झालं तर जेवण बेचव होतं बघा. तुम्ही एवढा थांबायला आग्रह केला आम्हाला, त्यातच आलं की सगळं. पर आता इथून पुढची वाट आम्हालाच आमची शोधू द्या की. सारंग, पाहिलंस, याला म्हणतात स्वाभिमान, जो हल्लीच्या काळात फारच दुर्मिळ आहे. आपण कितीही विनंती केली तरी आता नाही थांबायचे ते. तरी मला असं वाटतं तुम्ही थांबावं इथे, प्लीज. हे बघा, मी तुमच्या मताचा, तुमच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो, पण कधीही काही लागलं तर हक्कानं इथे या. अहो, आपलंच घर आहे, आपलीच माणसं आहेत. सारंग साहेब, थँक्यू बरं का. कशासाठी? ते तुम्ही गिफ्ट दिलं ना मला त्यासाठी. अरे मी विसरलेच. मी घेऊन येते. नाही नाही नाही, तू कशाला त्रास करून घेते? माझी गिफ्ट आहेत, मीच घेऊन येते. धरा जरा, पकडा पकडा. लय असतील पिशव्या. आमची जयंती जरा अशीच आहे. कशाचीही गरज पडली ना, मला आधी फोन करायचा. हा, आणि कुठलाही निर्णय घ्यायचा विचार आला तर एवढं लक्षात घ्या, या जगात तुमचा विचार करणारी व्यक्ती आहे. वय सारंग सर. थँक्यू. या संपूर्ण भागवत परिवाराला मी लवकरच जेलमध्ये पोचवणार, अगदी त्या मूर्ख मुलीला सुद्धा. आता कुठं जायचं आपण? बघू, ठरवू. इथून तर बाहेर पडू. चला बसा. गाडीत बसा. तुम्हाला घराबाहेर मीच काढलं होतं ना, मग आता तुम्हाला तुमच्या घरी पोचवण्याची जबाबदारी पण माझीच. चल जयंती, बस. माई, तुम्ही सावली थांब. हे सगळं आपण नंतर बोलू शकतो. आत्ता या क्षणी मी तुला दिलेला शब्द पाळतेय, तेव्हा आता हे बाकीचं आपण नंतर बोलू. चालेल ना? बसा. साऊ, काळजी घे. काळजी घ्या तुम्ही.
नमस्कार इन्स्पेक्टर गावडे. ते 20 लाखांच्या चोरीचा तपास कुठपर्यंत आला? तपास चालू आहे मॅडम. काय कळलं का कळवतो तुम्हाला. हो, नेमका कुठल्या दिशेने चालला तुमचा तपास? तुम्ही फक्त ऑफिसच्या लोकांची चौकशी केली आहे, पण ज्याच्यावर माझा संशय आहे त्याचं घर तपासलं? अहो पण संशय कोणावर आहे हे सांगितलंच नाही. ठीक आहे, मग आता सांगते. सखदेव भागवतवर माझा संशय. त्याच्या घराची झडती घ्या, त्याची चौकशी करा. आणि जर का असं नाही झालं तर मला तुमच्या सिनियरला फोन करावा लागेल. नाही म्हणजे तुम्हाला ते भारी पडेल, त्याचा त्रास होईल तुम्हाला. त्यापेक्षा हे काम करा लवकर. ओके मॅडम. ऐश्वर्या वहिनीने सखदेव दादाच्या घराची तपासणी करायला का सांगितली आहे? काहीतरी खोळ आहे. कशी वेळ फिरते नाही माणसाची. काल एकदम वाघासारखं कुलूप लावलं होतं तोऱ्यात. आज बाई मांजरासारखं गपगुमान काढावं लागलं. म्हणून म्हणतात बरं का भैरवी माई, कधीच की नाही माच केला या लोकांनी. बरं झालं या नाईंची जागा दाखवून दिली तुम्ही लय चांगल्या मनाच्या हो. आम्हाला घरात घेतलं. काढा बरं कुलूप, काढा काढा. या तुमच्याच घरात. ये खालो चल. चला. बाई कसं कोंडलेलं घर आहे हो. पाणी बिनी काहीतरी प्यावं जरा. खरं म्हणजे खरोखर तुम्हाला घराबाहेर काढायचा विचार नव्हता माझा. कारण कसं आहे ना, तुमचा आयुष्यभर सांभाळ करायचा असं वचन दिलंय ना मी, शब्द दिलाय. मग सगळ्यांना फक्त एक जाणीव करून द्यायची होती की पुन्हा या भैरवीशी गद्दारी केली तर आत्ता जे छप्पर डोक्यावर दिसतंय ना ते जाऊ पण शकत. कळलं ना? बसंत नाही नको नको. मी इथं तुमचा पाहुणचार खायला नाही आले. दिलेला शब्द आहे तो पाळला पाहिजे म्हणून आले. कारण ही भैरवी दिलेला शब्द मोडत नाही हा कधीच. भैरवी काय गप ग, बस झालं तुझं. चला, तुमच्या लाडक्या लेकीला कळवायला हवं की तुम्ही सुखरूप घरी पोचलात. सावली, तुझ्या आई बाबांना सुखरूप घरी आणलंय बरं का. त्यांना आयुष्यभर सांभाळीन असा शब्द दिलाय ना, तो शब्द मी पाळते. आता आशा करते तूही तुझा शब्द नाही म्हणणार मी शब्द. तेच अपेक्षित आहे. ठेवते. चला येते. हा, आणि काय वाण सामान किराणा काय ऑर्डर करायचंय का? नाही 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 नाही,
जेवण बिवणाचं आहे हो घरात, त्याचं काही टेन्शन नाही. जेवण काय कोणाकडे बी मिळतं. मला काय माहितीये का, काल ना दिवसभर यांच्यावर उन्हात फिरून की नाही स्किन टॅन झाली. स्किन टॅनिंगचा एखादा पॅक असेल ना बाई. अहो किमान तुमच्या पार्लर मध्ये एखादी अपॉइंटमेंट द्यावं. काही बाई बाई एक कंजूस. पाहिलं ना, त्यानं छप्पर दिला आपल्याला, परत मिळवून आपला. पांडुरंगारी वासुदेव हरी. थोडी अक्कल बी दे यांना. बघ जमतंय का. वहिनी काय झालं एवढं गडबडीत का आला? मला काही समजत नाहीये काय समजत नाहीये म्हणजे? ऐश्वर्या वहिनीचं. काय? सखदेव भागवतवर माझा संशय. त्याच्या घराची झडती घ्या, त्याची चौकशी करा. म्हणजे आता पोलीस माझ्या घरी तपास करायला येणार आहे? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, पोलिसांना तिकडे तपास करून काय मिळणार आहे आणि ते आजच का गेलेत? असं नसेल ना की ऐश्वर्या वहिनीने तिचं म्हणणं खरं करण्याकरता आधी कॅश पाठवली आणि मग पोलिसांना पाठवलं? हां, तसं पण असू शकतो. सखदेव दादाला कॉल करावा लागेल, नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल. परमेश्वरा, जयंती आवरायचं सोडून कुठं फिरते ही? अरे जाऊ दे ना. अरे आपणच करून घेऊ. आवर पटापट. हो सध्या अरे देवा, एवढे पैसे? हो बघा हे काय? हो, लवकर या. बाबा इकडे या. एवढं पैसे अरे कुठून आलं सध्या? मला काय माहित. अरे बघ, अगं कुठं होतं हे पैसे? या कापड्या ठेवत होती ना, तेव्हा पडले पिशवीतून. बघ रे बाबा, कुठं कपड्याच होतं? सोमदादा हे उचल, काय म्हणते बघा. हा सोमदादा. हॅलो दादा, दादा बाय चान्स तुझ्याकडे कॅशची एखादी पिशवी आली आहे का? घरात कुठेतरी इम्पॉर्टंट ठिकाणी ठेवली गेली आहे का? कारण आम्हाला असा डाऊट आहे की कंपनीतनं चोरी केले गेलेले पैसे तुझ्या घरी पोचवले गेलेत. तसं काय असेल तर लगेच सांग. होय, आले ना. हे काय माझ्या समोरच आहे. मग आता काय करू? पोलीस? हो, पोलीस येते. अरे देवा. हे 20 लाख माझ्या समोर आहेत आणि पोलीस घराकडे येतात. आता काय करू? दादा ऐका, तू चोरी केली नाहीयेस, तू अजिबात काळजी करू नकोस. हॅलो, हे सखदेव भागवतचं घर कुठे? तिकडे समोरच्या गल्लीत. त्या गल्लीत आहे का? हां. चलो, थँक्यू. चला शोधा लवकर शोधा, चला पटकन. ए तिकडे शोध चल. बघ रे कुठे काय आहे का बघ. ए कपाटात बघ पटकन लवकर.